हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो हा व्लॉग आहे ऑफिसमधून घरी येतानाचा. ऑफिसमधून खाली आल्यानंतर एकच काम असते, ते म्हणजे कॅब शोधायची. आता हे काम खूप मोठं आहे असं मला वाटते, कारण एवढ्या कॅब असतात आणि त्याच्यामध्ये आपली कॅब कोणती हे शोधायचं आहे. आता ते सापडतच नाही, कळतच नाही लवकर, म्हणून हे असं कोपऱ्यात जाऊन सगळ्या कॅबचा नंबर चेक करायला लागतो आहे. बरं, ॲप्लिकेशनवरती प्लॅटफॉर्म नंबर पण येतो आहे. ह्या प्लॅटफॉर्म नंबरवर तुमची कॅब आहे, बट त्या प्लॅटफॉर्म नंबरचा आणि जिथे कॅब थांबलेली असते त्याचा काही एक संबंध नाही आहे, कारण ड्रायव्हर दादा तिथेच कॅब थांबवतात जिथे त्यांना पार्किंग मिळते. आता हे तुम्ही बघा, तुम्हाला हिंजेवाडीमधली न्यूज आठवली असेल. इतर हे कधी पण आम्हाला दिसलं तर आमचं असं असतं की तुम्ही पुढे जा, खूप पुढे जा, मग आम्ही 10-15 मिनिटांनी येतो. पण ड्रायव्हर दादांनी रिस्क घेतली आणि तेच पुढे गेले आणि त्यालाच थांबवलं. आता तुम्ही हे ट्रॅफिक बघा. आता यात काही नवीनच नाही आहे, पण झालं काय, एक टू व्हीलरवाला आला आणि त्यानं मिररला ठोकला. मला वाटलं मग आता ड्रायव्हर दादा काहीतरी बोलणार त्याला, बट त्यांनी काहीच बोलले नाही. ते त्यालाच बोलतात, आरामात जा दादा. म्हणजे एवढं चांगलं कसं काय कोण वागू शकतं. आता तुम्ही परत ट्रॅफिक बघणार, तुम्ही म्हणाल की काय ही सारखं ट्रॅफिक दाखवते, कारण मला घरी येताना खूप जास्त ट्रॅफिक लागतो. सो माझ्या ब्लॉगमध्ये ते तर येणारच. आणि मग आता मी घरी आले. चलो बाय, थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.